नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन 2026 करिता पेपर क्रमांक 1 हा आपल्या एक्झामिनेशनमध्ये खूपच महत्त्वाचा आहे. लक्षात घ्या, आपल्या एक्झामिनेशनमध्ये 2 पेपर आहे. एक जनरल पेपर आहे आणि दुसरं म्हणजे सब्जेक्टिव्ह पेपर आहे. यापैकी जनरल पेपर पेपर अनिवार्य पेपर 1 आजच्या आपल्या पर्टिक्युलर सेशनमध्ये 2019 पासून 25 पर्यंत जे पी-वाय-क्यूज टीचिंग ॲप्टिट्यूड या युनिट 1 मधून आलेले आहे, हे डिटेलमध्ये आपण आज डिस्कशन करणार आहोत. यापूर्वी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन संबंधित तुम्हाला एकतर आपण सिलेबस डिस्कशन करून घेतलेला आहे. सिलेबस डिस्कशन केल्यानंतर आपलं सेकंड महत्त्वाचं स्टेप ठरणार आहे पी-वाय-क्यूज ॲनलाइज करणं. कारण एक्झामिनेशनमध्ये जसं सिलेबस काय आहे हे पाहणं महत्त्वाचं असतं. सेम त्याचप्रमाणे पी-वाय-क्यूज कशाप्रकारे पर्टिक्युलर घटकमधून आलेले आहेत, कसं प्रश्न विचारतात, प्रश्न विचारण्याची शैली काय आहे, डिफिकल्टीज लेवल काय आहे, आपण जे सिलेबस अभ्यास करीत आहोत त्यावर आधारितच प्रश्न येतात की नाही, हे सगळं जर आपल्याला समाधान करून घ्यायचं आहे किंवा या सगळ्याच दृष्टिकोनातून आपल्याला आपल्या सगळ्याच प्रश्नांचं उत्तर आजच्या पर्टिक्युलर सेशनच्या माध्यमातून भेटणार आहे. टीचिंग ॲप्टिट्यूड जे आपला घटक आहे त्यावर 10 गुणांसाठी प्रश्न तुम्हाला येतात. सो यामध्ये महत्त्वपूर्ण टॉपिक मेजर फोकस दरवर्षी केलेला आहे ते म्हणजे लेवल ऑफ टीचिंग, टीचिंग्स मेथड, स्वयंप्रभा, इव्हॅल्युएशनचे टाईप, हे मेजर घटक आहे. ज्यामध्ये आपल्याला वारंवार प्रश्न येताना दिसून येतात आणि रिपीटेड फॉर्ममध्ये दरवर्षीच या पर्टिक्युलर भागांमधून प्रश्न येत आहे. त्यामुळे मित्रांनो, जर आपण 2026चं प्रिपरेशन करीत आहे तर आजचा पर्टिक्युलर सेशन युनिट 1 वर आधारित आपण सेकंड आपली स्टेप आहे पी-वाय-क्यूज ॲनलाइज करणं. सुरू करूया आजच्या पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चरला. बघा काय आहे, व्हिडिओ लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन याची नवीन बॅच आपण लक्षात घ्यायला हवी. 16 फेब्रुवारीपासून आपली नवीन बॅच सुरू झालेली आहे. या बॅचला आपण जॉईन करू शकता. ठीक आहे. कारण कालपासूनच आपली बॅच सुरू झालेली आहे, तर आज जरी जॉईन केलं तरीही सर्वाधिक योग्य ठरेल. या कोर्सची व्हॅलिडिटी 1 इयर आहे. नेटचा पेपर 1 इथे फ्री ऑफ कॉस्ट आहे. 10 वर्षाचं पी-वाय-क्यूज आपण ॲनलाइज करूया. MCQ 5000 पेक्षा अधिक मिळेल. कुठलंही रेफरन्स बुक वापरण्याची आवश्यकता नाही. कंप्लीट नोट्स मिळेल. डेली 8 वाजता लाईव्ह सेशन होईल. रेकॉर्डेड पाहिजे तितक्यादा बघू शकता. 3000 फीज आहे. यावर डिस्काउंट मिळेल. मात्र 2600 रुपयामध्ये अवेलेबल आहे. आजच या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. कोर्सला जॉईन करा. पेपर 1 प्रमाणे पेपर 2 मध्ये कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, मराठी, केमिस्ट्री, इंग्लिश आणि लायब्ररी सायन्सचा कोर्स अवेलेबल आहे. फीज 10,000 आहे. यावर डिस्काउंट मिळेल. मात्र 8,000 मध्ये 1 वर्षाची व्हॅलिडिटी आणि नेट सेट पेपर 1 फ्री ऑफ कॉस्ट आहे. आता लगेचच आपण 16 फेब्रुवारीपासून बॅच सुरू केलेली आहे. आजच जॉईन करून घ्या. ऑफिशियल नंबर्स आपण दिलेले आहे. चलो, प्रश्न आहे विमर्शी स्तरावरील अध्यापन. ओके, हे कशावर आधारित आहे? लेवल ऑफ टीचिंग वर हा प्रश्न आहे. बघा, ए शिक्षण केंद्रीय विषय केंद्रीय आहे पण विद्यार्थी केंद्रित नाही. ब आहे शिक्षक केंद्रित नसून विषय केंद्रीय आणि शिकाऊ केंद्रीय आहे. क आहे शिक्षक केंद्रीय पण विषय केंद्रीय आणि विद्यार्थी केंद्रित नाही. सी म्हणतं ती शिक्षक केंद्रीय आणि विषय केंद्रीय नसून ते शिकाऊ मध्ये लर्नर सेंटर्ड आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, विमर्शी म्हणजे रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग. रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग जे आहे ते शिक्षकाचं इथे मेन भूमिका नसते, एक मार्गदर्शक म्हणून नसतं, विषय केंद्रीय नसतं, पण लर्नर सेंटर असतं. म्हणजे वास्तविक जीवनाच्या ज्या समस्या आहे ते इथे सोडवतात. कोड शिकणारा. ठीक आहे. नेक्स्ट आहे प्रौढ अध्ययनार्थी. ठीक आहे. ए सहाय्यित प्रेरित असतो. बी आहे स्वयं प्रेरित असतो. सी आहे कुटुंब प्रेरित असतो की डी समाज प्रेरित असतो. ऑब्विसली अडल्ट लर्नर हा एक महत्वाचा प्रश्न आहे, जे स्वयं प्रेरित सेल्फ मोटिवेटेड असतो. त्यामुळे ऑप्शन बी.
समोर जाऊया. अध्यापनाच्या आधुनिक सहाय्यभूत प्रणालीमध्ये कशाचा समावेश होतो? आता बघा, हे जे सपोर्ट मटेरियल्स आहे, ज्यामध्ये मॉडर्न्स मध्ये मी तुम्हाला यापूर्वी सांगितलेलं आहे, स्वयं, स्वयंप्रभा, स्वयंप्रभा आणि मूक है ना. आणि जे हे आहे, काय म्हणतो आपण, पारंपरिक. ह्या पारंपरिक असे दोनही लिस्ट करा. यावर प्रश्न दरवर्षी येतं. चला, तर इथे आपल्याला आधुनिक सहाय्यभूत प्रणालीमध्ये हे तीनही आले. आणखीनही आहे, जसं ऑप्शन ए स्मार्ट बोर्ड, ऑप्शन बी ग्रीन बोर्ड, ऑप्शन सी तक्ते आणि ऑप्शन डी नकाशे. तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट बोर्ड हा काय आहे, आधुनिक सहाय्यभूत प्रणालीमध्ये येणार. ग्रीन बोर्ड, तक्ते, नकाशे हे ट्रेडिशनल मध्ये येणार. कशामध्ये येणार? हे ट्रेडिशन मध्ये येणारे आहे. त्यामुळे ऑप्शन ए इथे आपले योग्य उत्तर आहे. नेक्स्ट आहे, ओके, अंतर्गत मूल्यमापनाला खालीलपैकी काय लागू पडत नाही? विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट अप्लाय टू इंटरनल असेसमेंट? आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे इंटरनल असेसमेंट विषयी कशामध्ये, काही दिवसापूर्वी. ए बघा, अध्यापन आणि मूल्यमापन यांचं एकात्मीकरण. बी आहे कौशल्य आणि क्षमता यांची तपासणी. सी आहे समकालीन आणि निरंतर. की ऑप्शन डी केवळ संपादन चाचण्यांचा उपयोग. तर बघा, अंतर्गत मूल्यांकनामध्ये काय लागू नाही, तुम्ही पूर्ण प्रश्न जे आहे त्याला रीड आउट करायचं है ना. आता इथे काय होत आहे, इथे आपल्याला टीचिंगचं आपल्याला मूल्यमापन होताना दिसून येईल. आपलं कौशल्य, आपलं जे क्षमता आहे याचं सुद्धा यामध्ये मापन होताना दिसून येईल. समकालीन प्रेडिक्शन किंवा कंटिन्युअस आपलं इव्हॅल्युएशन होत असतं, कारण हा आपल्याला दिसून येतं फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन आहे. फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशनलाच आपण अंतर्गत मूल्यमापन असंही म्हणतो. त्यामुळे इथे जे आहे ना, चाचण्या जे आपल्या आहे, म्हणजे अचिव्हमेंट टेस्ट जे आहे त्या संबंधित आपल्याला दिसून येत नाही. त्यामुळे इथे आपण ऑप्शन डी ला चूज केलेला आहे. नेक्स्ट आहे, विमर्शी अध्यापन म्हणजे काय? आता इथे तुम्हाला नक्कीच दिसून येत आहे, को रिलेटेडच आहे. हे दरवर्षीचे प्रश्न आहे. ठीक आहे, चलो. ए अध्ययनाबाबत विचार करण्याची चक्रीय प्रक्रिया. बी आहे अध्यापनाबाबत विचार करण्याची रेखीय प्रक्रिया. सी आहे अध्यापनाबाबत विचार करण्याची चक्रीय प्रक्रिया. की डी अध्यापनाबाबत विचार करण्याची रेखीय. आता बघा, चक्रीय म्हणजे काय, जे गोल चालणार. रेखीय म्हणजे काय, जे समांतर लिनियर असेल. ठीक आहे, लिनियर असेल म्हणजे एका सरळ रेषेमध्ये असेल. ठीक आहे, तर त्यामुळे आपल्याला विमर्शी लेवल जी आहे, म्हणजे रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग जे आहे ते कशा प्रकारचं आपल्याला दिसून येतं है ना. हा, रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग हे कशा प्रकारचं आपल्याला दिसून येईल. ठीक आहे, हा, तर यामध्ये बघा, विमर्शी म्हणजे RLT है ना, हे आपल्याला चक्रीय स्वरूपाची दिसून येतं, ज्यामध्ये अध्यापनाबाबत विचार करण्याची प्रक्रिया यामध्ये काय असतं, सहभागी असतं. ज्यामध्ये आपण काय बघतो, प्लॅन असतं है ना, यामध्ये काय असतं, ऍक्ट असतं. ठीक आहे, यामध्ये आपल्याला काय दिसून येतं, ऑब्झर्वेशन दिसून येतं. यामध्ये आपल्याला रिफ्लेक्शन सुद्धा दिसून येतं. तर अशा प्रकारे हे चक्रीय चालते. ठीक आहे, चलो. नेक्स्ट, शिक्षकाने डॅश ओळखून अध्यापन करायला हवं है ना. बाय द टीचर डॅश मस्ट बी आयडेंटिफाय अँड टॉट. ए विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती. आता हा प्रश्न बघा, आपण बघतो की आपल्या पर्टिक्युलर टीचिंगला प्रभावित करणारे कोणते घटक आहे है ना, असं आपण टॉपिक बघतो, शिक्षणाला प्रभावित करणारे घटक है ना. तर यामधून शिक्षकाने डॅश ओळखून टीचिंग करायला हवं, या टॉपिकशी हे कोरिलेटेड प्रश्न विचारलेला आहे. ए विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती. बी आहे विद्यार्थ्यांमधील व्यक्तिभेद. सी आहे पालकांची आर्थिक स्थिती, पॅरेंट्स इकॉनॉमिकल या फायनान्शियल स्टेटस. और डी पालकांमधील व्यक्तिभेद. आता मला सांगा, शिक्षक जे आहे स्पेसिफिक स्टुडंटला शिकवत आहे, त्यामुळे स्टुडंट रिलेटेड गोष्टी असेल, मग विद्यार्थ्याच्या पृष्ठभूमीशी आपल्याला काय घेणं देणं नाही, आपण सगळे समान आहोत है ना. हा, नेक्स्ट, पालकांची आर्थिक स्थिती कमी आहे, जास्त आहे, कशी आहे, यापेक्षा आपण जे विद्यार्थी आपले आहे ते सगळे आपल्याला समान आहे. आणि सोबतच
पालकांमधील व्यक्तिभेदाशी आपल्याला काहीच करायचं नाही, पण विद्यार्थ्यांमधील जे व्यक्तिभेद आहे ते आपल्या टीचिंगला काय करेल, नक्कीच प्रभावित करेल, है ना. कारण प्रत्येक विद्यार्थी हा भिन्न आहे. रंग, उंची, आवड, निवड, विषय सगळ्यांचं वेगळं असतं, इंटरेस्ट सगळ्यांचं वेगळं असतं. आणि मेजरली काही विद्यार्थी स्लो लर्नर असतात, काही प्रतिभावंत असतात आणि काही मध्यम असतात. त्यामुळे हे एक शिक्षकाला जे आहे ते ओळखता यायला हवे आणि त्यानुसार त्याचं अध्यापनाचे जे मेथड्स आहे ते असायला हवे. नेक्स्ट आहे, अध्यापनाच्या पारंपरिक सहाय्यभूत प्रणालीमध्ये कशाचा समावेश होतो. जसं मित्रांनो मी तुम्हाला यापूर्वीच सांगितलेलं आहे, अध्यापन है ना, यामध्ये जे सपोर्ट मटेरियल आहे, सामग्री आहे, है ना, याचं दोन भाग करा. एक आधुनिक है ना, आधुनिक सहाय्यभूत प्रणाली आणि एक आहे पारंपरिक, काय आहे, पारंपरिक प्रणाली. ठीक आहे. तर हे दोन मस्ट बी इम्पॉर्टंट असे टॉपिक आहे. इथे बघा, ए व्हाईट बोर्ड, बी स्मार्ट बोर्ड, सी डिजिटल बोर्ड और डी त्रिमितीय प्रतिकृती. सो म्हटलेलं आहे ट्रेडिशनल प्रणालीमध्ये कशाचा समावेश होतो, व्हाईट बोर्डचा होतो. ठीक आहे. चलो, तर व्हेरी करेक्ट आन्सर आहे ए. समोर जाऊया. शिक्षक विद्यार्थ्यांच्या वह्या तपासतात आणि शेरे देतात, याला आपण काय म्हणूया. ठीक आहे. ए नोंद वही तपासणी, दैनंदिन शेरे, सी आहे मूल्यमापन की डी मूल्यांकन. विद्यार्थी मित्रांनो, डेली बेसिसवर काय करीत आहे, एक शिक्षक वह्या तपासत आहे आणि डेली बेसिसवर तपासत असणाऱ्या या वह्यांना आपण काय म्हणूया, मूल्यमापन. ओके, इव्हॅल्युएशन याला म्हटलं जातं. त्यामुळे ऑप्शन सी सोबत आपण जाणार. नेक्स्ट प्रश्न आहे, जसं की वारंवार म्हणत आहे, लेवल ऑफ टीचिंग जे आहे यांवर प्रश्न असतं. इथे अध्यापनाचं आकलन म्हणजे ULT लेवलवर प्रश्न आहे. अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग वर आधारित हा प्रश्न आहे. अध्यापनाच्या आकलन स्तरामध्ये कशाचा अंतर्भाव होतो. एक स्मरण, बी अभियोग्यता, सी मर्मसृष्टी म्हणजे इन्साइट और डी सर्जनशीलता, है ना. तर अध्यापनामध्ये आपल्याला कशाचं दिसून येतं, ए आहे 1 आणि 2, बी आहे 2 आणि 3, सी आहे 1 आणि 3 आणि डी आहे 2 आणि 4. तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो इथे स्मरणांचा समावेश होईल आणि इथे आपल्याला इन्साइट याचा समावेश ULT मध्ये दिसून येतं. कशामध्ये, ULT अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग मध्ये आपल्याला समावेश दिसून येतो. सो आपण समोर जाऊया. समोरचा प्रश्न आहे, मानवाच्या जीवनातील सर्वोच्च बौद्धिक सुपीकतेचा काळ कोणता आहे, है ना. हा हायेस्ट हायेस्ट इंटेलेक्च्युअल, ठीक आहे, फर्टिलिटी इन ह्युमन लाईफ म्हटलेलं आहे. म्हणजे आपलं जे बौद्धिक पातळी आहे त्याचा सर्वाधिक विकास कोणत्या अवस्थेत होतो. आता यामध्ये आपल्याला एक आपण बघतो अडल्संट आणि अडल्टचा आपण टॉपिक बघतो, म्हणजे शिकणाऱ्यांची काय वैशिष्ट्ये आहे यामध्ये हा भाग अभ्यास करायचा असतो. आहे बालपणामध्ये सर्वाधिक आपल्या जे बौद्धिक क्षमता आहे त्याचा विकास होतं. ब आहे कुमार अवस्था म्हणजे ॲडोलसंट आणि सी आहे प्रौढावस्था म्हणजे अडल्टहुड और डी वृद्धत्व आणि ओल्ड एज. मला सांगा, ऑब्व्हियसली वृद्धत्व तर नसेलच आपलं आणि बालपण हे पूर्णतः आपल्याला दिसून येतं की एक लर्निंग टाइम पिरियड असतं, है ना. त्यामुळे आपण जिथे कन्फ्यूज होत असतो तो म्हणजे कुमारा अवस्था आणि प्रौढावस्था. तर कन्फ्यूज न होता प्रौढावस्था हे आपल्या पर्टिक्युलर विकासाचं जे आहे, बौद्धिक विकासाचा जो आहे सर्वोच्च काळ आहे. समोरचा प्रश्न आहे, डॅशचा उपयोग करून हिस्ट्री हा विषय शिकवता येत नाही. ठीक आहे. हा ओके. ए डिजिटल तक्ते, बी नकाशे, सी दिग्दर्शक पद्धती आणि डी आहे भूमिका पालन पद्धती. आता पर्टिक्युलर हिस्ट्रीचं इथे विचारलेला आहे ना, इतिहास शिकवताना कोणत्या पद्धतीचा आपण वापर करू शकतो. तर इथे नक्कीच विद्यार्थी मित्रांनो पर्टिक्युलर हिस्ट्री हा सब्जेक्ट शिकवताना जे आहे आपण डिजिटल तक्ते वापरू शकतो, है ना. डिजिटल तक्ते जे आहे त्याचा आपण वापर करू शकतो, है ना.
म्हणजे असं एखादी डिजिटल तक्ता दाखवला आणि त्या आधारे हा चलो. देन नकाशे ऑब्विसली पर्टिक्युलर युद्ध समजा या प्लेसवर झालेला आहे तर ते आपल्याला काय करावं लागेल, नकाशाच्या आधारे दर्शवावं लागेल. भूमिका पालन ऐतिहासिक घटना म्हणा किंवा एखादी रोल प्ले जी आहे इतिहासाचं त्या संबंधित भूमिका आपण घेऊ शकतो. पण दिग्दर्शक पद्धती जी आहे ते कॉमन यूज होणारी पद्धत आहे है ना. यामध्ये जी आहे फिजिकल ऍक्शन संबंधित घेतलं जात नाही. ठीक आहे. त्यामुळे इथे आपण ऑप्शन सी स्किप करूया. दिग्दर्शक पद्धती याला आपण इतिहास अभ्यासताना यूज करत नाही. नेक्स्ट आहे निरपेक्ष आणि सापेक्ष श्रेयांकीकरण हे श्रेयांकीकरणाचे प्रकार आहे. आता हा एक महत्वाचा टॉपिक, एक न्यू टॉपिक म्हणून आपल्याला पाहायला मिळतं. तर याला तुम्ही काय करा, अभ्यास करा. ए आहे अप्रत्यक्ष पद्धत, बी आहे प्रत्यक्ष पद्धत, सी विशेष आणि डी प्रमाणित. ठीक आहे. तर हे मी नक्कीच तुम्हाला क्लासमध्ये सांगणार. तर व्हेरी करेक्ट आन्सर आहे प्रमाणित, ऑप्शन डी. नेक्स्ट आहे शिक्षक डॅश स्तराच्या अध्यापनामध्ये समस्या निराकरण पद्धती वापरतो. इथे डायरेक्टली शिक्षक म्हटलेला आहे. टीचर इन लेवल ऑफ टीचिंग ऑफ द यूज प्रॉब्लेम सॉल्विंग मेथड. कुठे आपण यूज करतो? ए स्मरण, बी आकलन, सी आहे विमर्शी आणि डी आहे मूलभूत म्हणजे बेसिक. स्मरण म्हणजे MLT आहे ना, आकलन म्हणजे अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग आणि विमर्शी म्हणजे रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग. मूलभूत म्हणजे बेसिक. ओके. तर नक्कीच प्रॉब्लेम आपण कुठे सॉल्व्ह करीत असतो? RLT मध्ये. म्हणजेच रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग जे आहे या रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग मध्ये आपण काय करतो, समस्या जी आहे ते सोडवत असतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे यांच्याकडून मिळालेले वर्ग अध्यापनाबाबतचे प्रत्याभरण शिक्षकांसाठी महत्वाचे प्रत्याभरण असतं. आता हे प्रत्याभरण म्हणजे काय? सो फीडबॅक काय आहे? फीडबॅक आहे. विद्यार्थी आणि ग्रंथपाल. ब आहे शिक्षक सहकारी आणि ग्रंथपाल. सी आहे विद्यार्थी आणि पालक. डी आहे विद्यार्थी आणि शिक्षक सहकारी. तर नक्कीच विद्यार्थी आणि पालक यांना प्रत्याभरण शिक्षकाकडून मिळत असेल त्यासाठी PTM होत असतं ना. हा, आणि एक पर्टिक्युलर प्रोग्रेस जे आहे बालकांचं ते PTMच्या माध्यमातून दर्शविलं जातं. त्यामुळे ऑप्शन सी. नेक्स्ट आहे इतिहास विषयाचा अध्यापनासाठी ही जास्त उपयोगी पद्धत आहे ना. आपण काय अभ्यास करतो? टीचिंग मेथड हा टॉपिक अभ्यास करतो. ए आहे भूमिका पालन, बी दिग्दर्शक, सी प्रायोगिक आणि डी आहे अवगामी डाउनवर्ड. सो ऑब्विसली भूमिका पालन पद्धतीचा वापर करून आपण इतिहास विषय जो आहे तो शिकवू शकतो. त्यामुळे मित्रांनो इथे व्हेरी करेक्ट आन्सर ए आहे. नेक्स्ट आहे अध्यापन प्रक्रियेचे नियमन मूल्यमापन केले जाते कशाद्वारे? ए नैदानिक. द प्रोसेस ऑफ टीचिंग इज रेग्युलेटेड बाय इव्हॅल्युएशन. ए क्लिनिकल म्हणजे नैदानिक. बी आहे स्थान निश्चिती म्हणजे आकारित आणि सकारित फॉर्मेटिव्ह अँड समेटिव्ह है ना. सो ऑब्विसली इथे आपल्याला क्लिनिकल दिसून येतं है ना. ओके, ए इज व्हेरी करेक्ट आन्सर. नेक्स्ट आपल्याला प्रश्न दिसून येतं जर अध्यापनाची स्मृती स्तरावर शिकवले तर विद्यार्थ्यांना डॅशच्या संपादनासाठी विलक्षण शक्ती मिळेल. काय म्हटलेलं आहे? स्मृती म्हणजे मेमोरी स्तरावर शिकवले तर काय होईल? वास्तविक माहिती त्यांना मिळेल. सामान्यकृत अंतर्दृष्टीमुळे की समस्या जे आहे निराकरण क्षमता वाढेल. ए केवळ 2, बी आहे केवळ 1, सी आहे 1 आणि 2 आणि डी आहे 2 आणि 3. सो नक्कीच विद्यार्थी मित्रांनो इथे फक्त वास्तविक माहिती मिळेल कारण आपण MLT द्वारे म्हणजे मेमरी स्मरण जे आहे पाठांतर जे आहे त्यावर काय करीत आहोत, इथे मेजरली फोकस करीत आहोत. आणि जेव्हा आपण मेमरीवर प्रेस करणार आहोत त्यावेळी आपल्याला फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन मिळेल. समस्या निराकरण हे RLT मध्ये प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटी कधी होईल आपलं? रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग मध्ये. त्यामुळे बीच हा योग्य उत्तर आहे. नेक्स्ट आहे डॅश विचारात घेऊन शिक्षकाने अध्यापन पद्धती निवडली पाहिजे. काय विचारात? म्हणजे द टीचर शुड चूज टीचिंग मेथड कन्सिडरिंग व्हॉट? ए
अध्यापनकर्त्याचे स्वरूप, नेचर ऑफ द लर्नर. बी आहे साध्य करावयाच्या उद्दिष्टांचे स्वरूप, नेचर ऑफ द ऑब्जेक्टिव्ह टू बी रिअलाइज्ड. सी आहे शिक्षकांच्या स्वतःच्या क्षमता आणि निपुणता. आणि इथे बघा केवळ एक. बी आहे 1 आणि 2. सी आहे 1, 2 आणि 3 आणि डी मध्ये आहे केवळ 2. तर ऑब्व्हियसली 1, 2 आणि 3 तीनही का बरं विचारलेला आहे की शिक्षकाने अध्यापन पद्धती निवडायची. तर कसं ऑब्व्हियसली जो शिकणारा आहे म्हणजे स्टुडंट किंवा लर्नर जो आहे त्याला लक्षात घेऊन साध्य करायचं जे गोल आहे अल्टिमेटली ते असणं आवश्यक आहे. स्वतःच्या क्षमता आणि त्यामध्ये निपुणता शिक्षकामध्ये सुद्धा असणं आवश्यक आहे है ना. त्यामुळे इथे आपण ऑप्शन क्रमांक सी सोबत जाणार आहोत. चलो नेक्स्ट, प्रतिभावंत विद्यार्थ्यांचं मुख्य वैशिष्ट्य काय आहे है ना. व्हॉट इज द मेन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गिफ्टेड चाइल्ड. ते अंतर्मुख स्वरूपाचे असतात, इंट्रोवर्ट इन नेचर असतात. बी आहे त्यांच्या साहाय्या वर अवलंबून असतं म्हणजे डिपेंडिंग ऑन देअर पियर्स. और सी आहे ते बहिमुख स्वरूपाचे असतात है ना. एक्स्ट्रोवर्ट ते नेचरने असतात की निर्णयामध्ये किंवा त्यांच्या निर्णयामध्ये ते स्वतंत्र असतात. तर एक प्रतिभावंत विद्यार्थी हा त्याचा निर्णय ठीक आहे घेण्यासाठी सक्षम असतो. काय असतो तो सक्षम असतो ठीक आहे डिसिजन घेण्यामध्ये. नेक्स्ट आहे प्रौढ अध्ययनकर्त्यासाठी अनुदेशनामध्ये डॅश भर देण्याची गरज असतं. ए प्रक्रिया आणि शिकवण्याचं आशय यावर सारखाच. बी आहे प्रक्रियेवर कमी आणि शिकवण्याच्या आशयावर जास्त फोकस असतो. सी आहे प्रक्रियेवर जास्त आणि शिकवण्याच्या आशयावर कमी फोकस असतो. प्रक्रिया आणि अध्यापन परिपक्व यावर सारखाच असतो. तर इथे बघा प्रौढ अध्ययनकर्त्यांचं अनुदेशना म्हणजे इन्स्ट्रक्शन नीड टू फोकस है ना. तर इथे आपल्याला दिसून येतं प्रक्रियेवर जास्त फोकस आणि शिकवण्यावर कमी फोकस असतं कारण हा प्रौढ आहे अडल्ट आहे ठीक आहे. चलो नेक्स्ट, विद्यार्थ्यांच्या विशिष्ट आशयाच्या आकलनाबाबतची स्पष्ट कल्पना डॅश मूल्यमापन देतं. आणि इथे काय म्हटलेलं आहे क्लिअर आयडिया अबाउट अंडरस्टँडिंग ऑफ द स्टुडंट रिगार्डिंग पर्टिक्युलर कॉन्टेंट. ए प्लेसमेंट, बी फॉर्मेटिव्ह, सी सबमेटिव्ह और डी डायग्नोस्टिक म्हणजे स्थान निश्चिती, आकारित, सकारित की नैदानिक. तर ऑब्व्हियसली सबमेटिव्ह देतं कारण इथे काय म्हटलेलं आहे विशिष्ट आशयाची स्पष्ट कल्पना. ते पास झाले की फेल हे कुठे कळेल सबमेटिव्ह मध्ये कळेल ना. टीचिंग ऍप्टिट्यूड हा घटक एक्झामिनेशन मध्ये ऑब्व्हियसली खूप महत्वाचा आहे. यातील प्रश्न बघा, जर अध्यापनाचं चिंतनशील म्हणजेच काय रिफ्लेक्टिव्ह स्तरावर शिकवले तर विद्यार्थ्यांना डॅशच्या संपादनासाठी विलक्षण शक्ती मिळेल. आता लेवल ऑफ टीचिंग मध्ये आपण मेमरी लेवल ऑफ टीचिंग पाहतो, अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग बघतो, रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग. आता होतंय काय मेमरी लेवल मध्ये आपण काय करतो स्मरणावर जास्त आपण लक्ष देत असतो, पूर्णतः पाठांतर ज्याला आपण म्हणतो. आता जे काही घटक पाठांतर केलं आहे ते थोडं आपल्याला समजायला लागतं ठीक आहे. समजतं म्हणजे काय होणार आकलन आपल्याला या सेकंड स्टेज मध्ये येता येता आकलन होईल. आकलन झाल्यानंतर आपण काय करू जे रिअल लाईफ सिच्युएशन आहे रिअल लाईफ प्रॉब्लेम जे आहे हे सॉल्व्ह करू आपण कुठे थर्ड लेवल मध्ये. इट मीन्स 3 ऑप्शन आहे वास्तविक माहिती, सामान्यीकृत अंतर्दृष्टी, समस्या निराकरण क्षमता. सो ऑब्व्हियसली प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आणि सोबतच आपल्याला काय होईल सामान्यीकृत अंतर्दृष्टी या माध्यमातून कळत असतं माहीत होत असतं. सो दॅट्स वाय 2 आणि 3 सामान्यीकृत अंतर्दृष्टी, जनरलाइज्ड इनसाइट अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲबिलिटीज हा योग्य उत्तर आहे. समोर आहे कोणत्याही प्रकारच्या निर्णयाप्रद न येता एखाद्या समस्येच्या उत्तराशी संबंधित विविध कल्पनांचा शोध घेण्याच्या हेतूने एका सत्राचे नियोजन केले आहे. शिक्षक यासाठी डॅश या कार्यनीतीचा उपयोग करेल. इट मीन्स हे सिच्युएशन दिलेली आहे
की काय होणार आहे, एक समस्या आणि त्या संबंधित विविध कल्पना शोधायचं आहे. ठीक आहे. तर हे शोधण्यासाठी एक पर्टिक्युलर सेशनचं प्लॅनिंग केलं आहे शिक्षकांनी. सो शिक्षक कोणत्या नीतीचा इथे अवलंब करणार? ए आहे नाट्यकरण आणि भूमिका पालन. बी आहे प्रकल्प. सी पर्यवेक्षक अभ्यास की बुद्धिमंथन. सो ऑब्व्हियसली इथे काय करू आपण? बुद्धिमंथन म्हणजे ब्रेनस्टॉर्मिंग मेथड्सचा इथे वापर करू. आता बघा, बुद्धिमंथन हे अध्यापन धोरण जी एक गट सेटिंगमध्ये विविध प्रकारच्या कल्पना किंवा समस्यांचं निराकरण करण्यासाठी वापरली जाणारी एक प्रमुख पद्धत आहे. ज्यामध्ये काय होतं, इथे काय केलं जातं, विविध आयडियाज इथे जनरेट केलं जातं. एक पर्टिक्युलर प्रॉब्लेम आहे तर त्याचं सॉल्व्ह करण्यासाठी देखील ही पद्धत वापरली जातं. सत्रादरम्यान म्हणजे सेशनच्या दरम्यान कल्पनांचं निर्णय आणि टीका करणे, सर्जनशील विचारांना प्रोत्साहन यामध्ये दिलं जातं. विद्यार्थ्यांचं बहुविध दृष्टिकोन एक्सप्लोर करण्यासाठी बुद्धिमंथन पद्धत महत्त्वाची आहे. यामुळे काय होतं, विद्यार्थी ॲक्टिव्ह पार्टिसिपंट होतात, म्हणजे सहभाग त्यांचं वाढतं. ठीक आहे. आणि समस्या सोडवण्यासाठी सुरुवाती टप्प्यात विविध इनपुट गोळा करण्यासाठी हे काय आहे, उपयुक्त आहे. सो अशा प्रकारे ही बुद्धिमंथन पद्धत आहे ज्यावर प्रश्न विचारलेला आहे. नेक्स्ट, स्वयंप्रभा हे शैक्षणिक आशय. इथे 2 स्टेटमेंट दिलेले आहे. ठीक आहे. कोणतं बरोबर आहे ते आपल्याला सांगायचं आहे. ठीक आहे. चला, स्वयंप्रभा हे शैक्षणिक आशय प्रसारित करण्यासाठी समर्पित केलेलं DTH म्हणजे डायरेक्ट टू होम चॅनल्सचं समूहांना दिलेलं नाव आहे. बी आहे स्वयं हे ऑनलाईन मूक अभ्यासक्रम पुरवते, ज्यामध्ये प्रमाणपत्र देण्याची तसेच क्रेडिट ट्रान्सफर करण्याची तरतूद आहे. इथे बघा, ए बरोबर आहे पण बी हा चूक आहे. एक चूक आहे मात्र 2 बरोबर आहे. सी 1 आणि 2 दोनही बरोबर आहे की डी 1 आणि 2 दोनही चूक आहे. इथे लक्षात घ्या, दोनही स्टेटमेंट स्वयंप्रभा हे काय आहे, DTH चॅनलांचा समूह आहे, डायरेक्ट टू होम आहे ना. हा समूह आहे. ओके. देन आपण काय बघतो, स्वयं हा ऑनलाईन आहे, मूकचाच एक भाग आपण म्हणू शकतो, कारण मूक आणि स्वयं हे दोनही घटक आपण अभ्यास करतो. सो बघा, डायरेक्ट स्वयंप्रभा आपण बघतो 34 DTH चॅनलांचा हा समूह आहे आणि यामध्ये आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, कला झालं, वाणिज्य झालं आहे ना. हा तर यामध्ये होतंय काय, स्वयंचा अर्थ यापूर्वी तुम्हाला विचारलेला आहे. म्हणजे आपण जेव्हा अभ्यास करीत असतो तेव्हा आपल्याला ह्या छोट्या-छोट्या गोष्टी जे आहे लक्षात घ्यायला हवं. आणि लक्षात घ्या, इथे आणखीन एक तुमचं जे फॅक्च्युअल माहिती आहे ते सांगू इच्छिते. सुरुवातीला स्वयंमध्ये 32 चॅनल होते. किती? 32. त्यानंतर 2 चॅनलांनी वृद्धी झाली म्हणजे 34 झाले आणि करंट जर विचारलं तर सांगायचं 40 DTH चॅनलांचा हा समूह आहे. 40 चॅनल आहे बरं यामध्ये. ठीक आहे. 40 म्हणजे 40 जे काय करतात 24/7 आपल्याला शैक्षणिक कार्यक्रम जे आहे प्रोव्हाइड करतात. त्यामुळे हे फॅक्च्युअल आहे की पहिले 32 चॅनल DTH चॅनलांचं समूह होतं. त्यामध्ये 2 चॅनलांची भर झाली तर ते 34 झाले. देन आता जर विचारलं करंटमध्ये तर आन्सर आपलं 40 असायला हवं. ठीक आहे. 40 DTH चॅनलांचं समूह आहे. किती? 40. ओके. स्वयं बघा, यंग इन्स्पायरिंग माइंड्स साठी सक्रिय अभ्यासक्रमाचे जाडे म्हणजे काय? स्वयंचा अर्थ यापूर्वी देखील विचारला आहे. नेक्स्ट आहे, साकारित मूल्यांकन डॅश स्वरूपाचं असतं. कसं असतं? समेटिव्ह इव्हॅल्युएशन जेव्हा आपण अभ्यास करतो, कारण टाइप ऑफ इव्हॅल्युएशन हा आणखीन एक महत्त्वाचा टॉपिक आहे. फॉर्मेटिव्ह आहे ना, समेटिव्ह ह्या दोन्हींवर कधी ना कधी प्रश्न विचारलं जातं. त्यामुळे लक्षात घ्या, फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन कसं आहे? जजमेंटल आहे म्हणजे निर्णयात्मक आहे, डेव्हलपमेंटल आहे, विकासात्मक आहे, नैदानिक आहे, डायग्नोस्टिक आहे की स्थान निश्चिती दर्शक आहे, प्लेसमेंटल आहे. तर हे काय आहे? जजमेंटल आहे. जजमेंटल का बरं होईल? कारण आपल्याला लक्षात घ्यायला हवं, आपण जेव्हा समेटिव्ह इव्हॅल्युएशनचा अभ्यास करीत असतो तर हा जो समेटिव्ह इव्हॅल्युएशन आहे हा कधी होतं?
एंड ऑफ दी सेशन, शेवटी शैक्षणिक वर्षाच्या एंड ऑफ दी सेशन म्हणजे शैक्षणिक वर्षाच्या शेवटी हे होत असतं. आता शेवटी म्हणजे काय, जसं तुम्ही बी-एड फर्स्ट इयरला आहात, ठीक आहे. फर्स्ट इयरच्या लास्टमध्ये जे रिझल्ट तुम्हाला आलेला आहे, तो म्हणजे एंडमध्ये आला, म्हणजे तो काहीतरी निर्णय देत आहे, है ना? सो दॅट्स वाय इथे आपल्याला जजमेंटल हा योग्य उत्तर आहे. कारण ते आपण चेंज करणार का? परत परीक्षा देणार आपण, बरोबर की नाही? सो दॅट्स वाय आपल्याला पास फेल म्हणजे हे शेवटी कळतं आणि समेटिव्ह इव्हॅल्युएशन हा एंड ऑफ द सेशनमध्येच होत असतं. चला, समेटिव्ह इव्हॅल्युएशन हे शैक्षणिक कालावधीच्या शेवटी, ठीक आहे. हां, सेमिस्टरच्या शेवटी, अभ्यासक्रमाच्या शेवटी हे होतं. विद्यार्थ्यांच्या एकूण कामगिरीचं मूल्यांकन यामध्ये केलं जातं. ओव्हरऑल जे त्यांचं परफॉर्मन्स आहे ते जज करतो आपण इथे. ग्रेड किंवा प्रमाणपत्र त्यासाठी दिलं जातं. सो ऑब्व्हियसली हे कसं आहे, याचं स्वरूप निर्णयात्मक आहे. ओके, चला. सो अशा प्रकारे आपण बघतो. हे महत्त्वपूर्ण टॉपिक आहे, तर तुम्हाला नक्कीच या टॉपिकचा जे आहे अभ्यास करायचा आहे. थँक यू सो मच.